मी चिंतामणी सहस्रबुद्धे रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आत्ता उभारलेलं आहे तो नर्मदा नदीच्या काठावरती उभारलेला आहे। आम्ही आत्ताच नर्मदेची उत्तर वाहिनी परिक्रमा म्हणून असते ती पूर्ण केली। आमचा सगळा ग्रुप आहे याच्यामध्ये आणि स्नेहा टूर्स यांनी या सगळ्याचं संयोजन केलेलं होतं। आणि ही नर्मदा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भारतातल्या ज्या अत्यंत प्रसिद्ध अशा नद्या आहेत आणि पवित्र अशा नद्या आहेत, त्यामध्ये नर्मदा पण आहे, गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, कावेरी आहे। तशी नर्मदा पण नदी आपल्याला माहीत आहे की अत्यंत पवित्र मानली जाते। आणि या नर्मदा नदीची परिक्रमा जी आहे म्हणजे संपूर्ण नर्मदा नदीतून फिरायचं त्या काठाकाठानं ते अतिशय पावित्र्याचं मानलं जातं। आणि विशेषतः आता चैत्र महिना सुरू आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पाडवा आपण सगळ्यांनी साजरा केलेला आहे। या चैत्र महिन्यामध्ये ही उत्तर वाहिनी नर्मदेची एक परिक्रमा केली जाते। ती छोटीशी आहे, म्हणजे छोटीशी म्हटलं तरी सुद्धा ती 20-22 किलोमीटरची आहे आणि ती एका दिवसात पूर्ण करायची असती। तर आम्ही सगळ्यांनी ही एका दिवसात पूर्ण केली। आम्ही गरुडेश्वरमध्ये पहिल्यांदा गेलो, काल संकल्प केला तिथं ह्या परिक्रमेचा आणि त्यानंतर आम्ही आज रामपूरपासून ह्या परिक्रमेला सुरुवात केली। तर तिथून मग आम्ही आज रात्री म्हणजे आज पहाटे म्हणण्याच्या खरं म्हणजे मध्यरात्री 2 वाजता आम्ही सुरुवात केली आणि आता आम्ही पूर्ण केलेली आहे परिक्रमा। नदीच्या त्या पलीकडच्या काठावर आम्ही सगळे उतरलो आणि आता बोटीनं इकडं आलेलो आहोत। तर या सगळ्या ठिकाणं जी आहेत आम्ही पाहिली किंवा वाटेमध्ये जी ठिकाणं लागली आम्हाला, आपल्याला मागं नर्मदा नदी दिसती आहे आणि नर्मदा मैयाचा गजर करत करत सगळ्यांनी ही पदयात्रा ही परिक्रमा पूर्ण केली। प्रचंड संख्येनं लोक उपस्थित होते। आम्हाला असं वाटलं तर आम्ही 2 वाजता आलो त्यावेळेला फार कोण असणार नाही, पण 2च्या आधीपासून लोक परिक्रमेमध्ये सहभागी झाले। ते संपूर्ण भारतातून लोक आलेले दिसत होते, या परिक्रमेमध्ये सहभागी झाले। आणि सगळ्यात विशेष म्हणजे गुजरात सरकारनं या सगळ्या यात्रेकरूंचं अतिशय हार्दिक असं ठिकठिकाणी स्वागत करणारे बोर्ड लावलेले आहेत। पर्यावरणाचं संरक्षण करा म्हणून बोर्ड लावलेले आहेत। मगरीपासून तुम्ही बचाव करा, मगरीची भीती आहे त्यामुळे नदीच्या पात्रात उतरू नका म्हणून सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत। आणि विशेष म्हणजे ज्यांना नर्मदा स्नानाला आज जाता येत नाही तर त्यांच्या नर्मदा स्नानाची सुद्धा सोय गुजरात सरकारनं इथं केलेली आहे। त्याच्याकरता एक विशेष त्यांनी एक बोर्ड स्थापन केलेला आहे। आपण इथे दिसते आपल्याला जिल्हा प्रशासनिक तंत्र एवं गुजरात पवित्र यात्राधाम विकास बोर्ड गुजरात सरकार असं त्यांनी स्थापन केलं आहे। इथं पोलीस बंदोबस्त आपल्याला दिसतोय, पोलीस लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतात सतत असं आपल्याला या सगळ्या परिक्रमेमध्ये दिसलं। सगळीकडे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांचे फलक लागलेले आहेत स्वागत करण्याचे। ठिकठिकाणी सगळीकडं यात्रेकरूंची सोय केली जाते। वेगवेगळ्या आश्रमामध्ये यात्रेकरूंकरता प्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे। अशी ही अतिशय उत्साही वातावरणात ही परिक्रमा आमची पार पडली, ही उत्तर वाहिनी परिक्रमा पार पडली। ही परिक्रमेचं सगळं संयोजन ज्यांनी केलं ते स्नेहा टूर्सचे सुधीर साने आमच्याबरोबर आहेत, माझ्याबरोबर आहेत, ते आता आपल्याशी बोलतील। नमस्कार, ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा चैत्र महिन्यात करतात। रामपुरा ते तिलकवाडा, तिलकवाडा ते रामपुरा या मधल्या पॅसेजमध्ये ही उत्तर वाहिनी होते आणि चैत्र महिन्यात करण्याचं महत्त्व आहे। आणि ज्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमा करता येत नाही त्यांच्यासाठी ही छोटीशी नर्मदा परिक्रमा आहे की त्याचं पूर्ण परिक्रमेचं पुण्य या परिक्रमेने लाभतं, म्हणून ही परिक्रमा खूप प्रसिद्ध आहे आणि ही परिक्रमा म्हणून यासाठी लोक करतात। आणि या सगळ्या लोकांचं अभिनंदन की सगळ्या लोकांनी चालत ही परिक्रमा पूर्ण केली। धन्यवाद। आता आपल्या ह्या परिक्रमेमध्ये आजच्या परिक्रमेत सहभागी झालेले एक जण यात्रेकरू आहेत, ते आपल्याशी बोलतील। मी वसुधा भावे। प्रत्येकाची एक इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी, पण प्रत्येकालाच एवढी मोठी 3 महिन्याची परिक्रमा जमती असं नाही। पण ज्यांना ती जमत नाही त्यांनी किमान उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करावी अशी इच्छा असते। आणि आमची सगळ्यांची खूप दिवस गेले कित्येक वर्ष म्हणा इच्छा होती आणि आज स्नेहा टूर्स अँड ट्रॅव्हलमुळे अतिशय सुंदर नियोजन, काळजी सगळ्यांची घेत अतिशय सुंदर पद्धतीने ही परिक्रमा पूर्ण झाली। आणि सगळे जेवढे आमच्याबरोबर होते त्या सगळ्यांनी पायी ही परिक्रमा पूर्ण केली आणि खूप आनंद वाटतो आहे। नर्मदेच्या बरोबर बाजूनी येताना तिचं सौंदर्य दिसतं आणि ती बोलवल्याशिवाय माणूस येत नाही। आणि आता आम्हाला कळलं की खरंच तिने आम्हाला बोलवलं आणि स्नेहा टूर्सची पण इच्छा झाली की आम्हाला सगळ्यांना घेऊन यावं आणि त्यामुळे आमची ही परिक्रमा चांगल्या पद्धतीने
आमच्यासाठी. बरोबर आहे. नर्मदा बरोबर आहे. नर्मदा मैया बुलाती है असं म्हणतात. नर्मदा मैयेच्या मनात असेल तरच तुम्हाला परिक्रमा पूर्ण होती. आणि नर्मदा मैयेचं इतकं प्रचंड महत्त्व आहे इथं, म्हणजे केवळ आपल्या शास्त्रामध्येच आहे, आपल्या परंपरेतच आहे असं नव्हे. म्हणजे गंगा यमुना सरस्वती मी सांगितलं तसं. परंतु आम्ही आता या परिक्रमेच्या मार्गावर बघत होतो, दुतर्फा शेती इतकी विकसित झालेली आहे. हिरवीगार शेती आम्हाला दिसत होती. केळीच्या बागा दिसल्या, मक्याची पिकं डोलत होती, कापूस इथं मोठ्या प्रमाणात पिकतो. अशी फार समृद्धी या नर्मदेमुळे आलेली आहे. त्यामुळे याला माता, नर्मदा माताच असं इथं मानतात. आणि नर्मदेची परिक्रमा करणाऱ्या सर्व परिक्रमावासियांबद्दल सुद्धा इथल्या जनतेच्या मनामध्ये अतिशय आदरभाव असतो, आस्था असते. याचाही प्रत्यय आम्हाला आला. आणि याबद्दल आम्ही हा आपल्याशी संवाद साधला. हा आपल्याला जर आवडला तर हा आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.